आपण वजन कमी कशासाठी करतो? तर एकतर असते आपल्याला बारीक दिसायचं आहे आणि दुसरं असते की आपलं खूप जास्त वजन वाढलेलं आहे ते आपल्याला कंट्रोलमध्ये आणायचं आहे. ह्या 2 गोष्टी असतात. आता माझं जे आहे तर ते असं आहे की मला ना थोडंसं बारीक दिसायचं आहे. वजन कमी नाही करायचं आहे, बारीक दिसायचं आहे. तर बारीक दिसायचं आहे त्याच्यासाठी जे काही माझ्या शरीरावर चरबी वाढलेली आहे ते मला कमी करायची आहे. आणि चरबी कमी झाल्यानंतर आपण ना थोडंसं 1-1 इंचापर्यंत आतमध्ये जातो म्हणजे बारीक दिसतो आणि नंतर आपलं हळू-हळू वजन कमी व्हायला लागते. तर मला माझी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चरबी वाढली असल्यामुळं मला चरबी कमी करायची आहे, फॅट लॉस करायचा आहे, तर ती मी प्रोसेस करत आहे. मध्ये झालं असं की माझं 70 किलो वजन गेलं कारण की माझं लक्ष नाही राहिलं आणि म्हणतात-म्हणतात मी जाम खुश होती नवीन घर घेण्याच्या ह्याच्यात, तर माझं वजन 70 किलो गेलं होतं. तर ते मला थोडंसं कमी करायचं होतं आणि फॅट लॉस पण करायचा होता कारण की मी म्हणजे वजनापेक्षा जास्त मी माझी चरबी जास्त झाल्यामुळं मी थोडीशी जास्त जाड दिसत होती आणि वजन माझं म्हणावं तेवढं असं जेवढी जाड दिसत होती तेवढं वजन नव्हतं. म्हणून मग मी माझं हळू वजनही कमी होत आहे आणि माझा फॅट लॉसही भरपूर जास्त कमी झालेला आहे. तर सगळ्यात पहिले तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला बारीक दिसायचं आहे की वजन कमी करायचं आहे. तुमचा प्रॉब्लेम नेमका कोणता आहे? तर मला कमेंट येत आहे की ताई तुमचं वजन काय आहे? वजन काय आहे? वजन कमी करणे हा माझा मोटो नव्हता. मला फक्त फॅट लॉस करायचा होता आणि माझा भरपूर फॅट लॉससुद्धा झालेला आहे आणि ही प्रोसेस मला एकदम फास्ट करायची नाही आहे. त्याच्यामुळं मी एवढं टेन्शन घेत नाही. हळू माझं वजन जेव्हा 55 किलो होईल तेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टी कमीसुद्धा करून टाकेल.